धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करून धनगर समाजातील नागरिकांना एसटीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून धनगर समाजाचे युवा नेते नंदू लवंगे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्या आवाहनानंतर लवंगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे। लवंगे यांच्या उपोषणाच्या 17व्या दिवशी उपोषण मंडपाला धनगर समाजाचे नेते माजी खासदार विकास महात्मे यांनी भेट दिली आणि लवंगे यांनी उपोषण सोडावं अशी त्यांना विनंती केली होती। लवंगे यांच्या समर्थनात गावोगावी धनगर समाजातील नागरिकांनीही अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। त्यामुळेच समाज बांधवांच्या आग्रहाखातर उपोषण सोडत असल्याची आणि समाजासाठी जीवाजीव असेपर्यंत झटत राहील अशी प्रतिक्रिया नंदू लवंगे यांनी दिली। लवंगे यांचा मुलगा आणि मुलगी यांच्या हस्ते उशिरा रात्री ज्यूस पिऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलं। आमच्यातला हा योद्धा शेवटपर्यंत टिकून आमच्या समाजाला त्याने न्याय मिळवून द्यावा याच्यासाठी आम्ही विनंती केली आणि एवढंच नव्हे तर 12 तारखेला जो मोर्चा काढला त्या मोर्चानंतर या ठिकाणी पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिसमधले सहकारी माझ्यासोबत आहे। मी 71व्या वर्षी त्यांच्या उपोषणासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता, परंतु यांच्या कलेक्टर साहेबांच्या म्हणण्यानुसार SP साहेबांच्या म्हणण्यानुसार मी तो मागे घेतलेला आहे। तशाच प्रकारचं उपोषण आज आमचे नंदूभाऊ मागे घेत आहे आणि ते सुद्धा कोणत्या दबावाला बळी न पडता आमच्या मागण्या वारंवार सरकारपर्यंत पाठवल्या, पण सरकारचं कुठल्याही प्रकारचं उत्तर या ठिकाणी आलं नाही। कारण की आज 17 दिवस या उपोषणाला इथं झालेले आहे, तरी माझा कुठल्याही राज्यकर्त्यांनी कुठल्याही पुढाऱ्यांनी या आंदोलनाची नोंद घेतली नाही। धनगर समाजाचा वापर फक्त मतदानासाठी करतं हे आज या ठिकाणी सिद्ध झालं आणि माझ्या समाज बांधवांनी सांगितलं की बाबा तू हे उपोषण मागे घे, तर आम्ही स्वतः अन्नत्याग करतो। आज या ठिकाणी 2-4 जण पॉयझन घेणार होते आणि माझ्या गावात सुद्धा बरेच म्हणजे समाज बांधवांनी अन्नत्याग करायला सुरुवात केली होती। त्यामुळे मी सर्वांचा समाज बांधवांचा मान ठेवून हे उपोषण स्थगित केलं।